श्रीमद भागवत प्रदान केली. भगवान संकर्षण त्यांचं नाव आहे. योग निद्रा शेष रूपामध्ये भगवान शयन करत आहे. आपण दक्षिणमध्ये बघतो ना असे भगवान पेरुलिंगम, तो अनंत भगवंताचं नाव आहे. अनंत, जो रोज सकाळी जेवण झालं 11-10 वाजता की जेवणानंतर भगवंताचं नाव घेतो. 3 नाम, त्या नाम आहे अनंताय, अच्युत, अनंत, गोविंद. हे भगवंताचे महामंत्र आहे. हे 3 नाव घेतल्याने शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर होते. मंत्र है वेद का, अच्युत भगवान, अनंत भगवान. तो देखो अनंत भगवान की कथा सुना रहे. अच्युताय, अनंताय, गोविंदाय. भगवान कृष्ण, भगवान कृष्णच अच्युत आहे, भगवान कृष्णच अनंत आहे. समस्त भागवतामध्ये भगवंताचे अनेक अवतार आहेत. तो जो 3 नाम लेता है, अच्युताय, अनंताय, गोविंदाय, नाम भेषजात नश्यन्ति सर्व रोगानी सत्यम सत्यम वदाम्यहम्. धन्वंतरी महाराज जे अमृत घेऊन आलेले आहेत त्यांच्या मुखात हा मंत्र आहे. 3 नाव घेतलं पाहिजे. अच्युताय, गोविंदाय, अनंताय, नमो नमः. 3 नाव रोज जोऱ्याने, असं नाही की मनामध्ये, जो जोऱ्याने नाम उच्च स्वराने, त्याचे समस्त शारीरिक मानसिक दोष दूर होतात. आणि आता कथा आरंभ केलेली आहे महाराज की भगवंताची भक्ती प्राप्त नाही झाली तर मैत्री ऋषी म्हणतात की विदुरजी, चाहे ऋषी मुनी जरी असले, ऋषि मुनि भी भगवान के साकार रूप से दूर हो जाए तो त्यांना पण नरकात जावं लागेल. ऐसा लिखा है भागवत में. क्या लिखा है? औरों की बात छोड़िए, ऋषि मुनि भी भक्ति से विमुख होने पर संसार में भटकना पड़ता है. बताओ, ऋषी मुनींना सुद्धा इसलिए बार बार भगवंताचं दर्शन केलं पाहिजे, भगवंताची लीला कथा श्रवण केली पाहिजे. आणि श्री भागवताचा आरंभ करतात. म्हणतात की श्री मैत्री ऋषी म्हणाले, विदुरजी, भगवंत ब्रह्माजींना आशीर्वाद देऊन अलोक झाले आणि ब्रह्माजीने सृष्टी निर्माण केली, सर्ग निर्माण केला, 9 सर्ग निर्माण झाले. 4 पुराचे, 2 पुराचे. पहिला सर्ग आहे अहम. अहम से रही सर्गाती प्रगट झाले. द्वितीय सर्ग झाले मैं वाले, मैं जिस प्राणियों को मैं है, मी आहो, माझं जीवत्व आहे, असे प्राणी निर्माण झाले. चतुर्थ आहे महाराज शब्द, स्पर्श, रूप, रस, इंद्रिया या सृष्टीमध्ये निर्माण झाल्या. 7वा सर्ग आहे विकारी सर्ग. 8वा सर्ग पशु पक्षी, 4 खूर, 2 खूर, अन्य. 9वा स्वर्ग मानवाचा आहे आणि 10वा स्वर्ग कुमारांचा आहे. आणि अशा प्रकारे 10 सर्ग उत्पन्न झाले. त्यामध्ये भगवान सूर्य उत्पन्न झाले. भगवान सूर्याची अर्धांगिनी संज्ञा, छाया, संज्ञापासून पुत्र मनु झालेले आहे. यम आणि यमी हे 2 भाऊ बहीण आहेत. आणि यम आणि यमी यांचं दर्शन मथुराजीला विश्राम घाट, तुम्ही गेले विश्राम घाटला, तिथे यम यमुना भाऊबीज, त्या दिवशी एवढी भीड होते. त्या दिवशी जो श्री यमुनाजीचं दर्शन करतो भाऊबीज, त्याला नरकाचं दर्शन नाही. यमुना, यम यातना नाही. अशी सुंदर कथा इथे प्रगट केलेली आहे. आणि छायापासून महाराज यम यमुना द्वेष करत होते. सूर्य ने श्राप लिया छाया का, ती कथा है. तापी सावर्णी मनु, महाराज सूर्य भगवान के पुत्र, आणि सबकी अलग अलग आयु है. 4 धर्म प्रकट हो गए, 4 चरण में धर्म प्रकट हो गए. और भी महाराज सर्वांची अलग अलग आयु है. ब्रह्माजींची आयु किती आहे? ब्रह्माजींची आयु 71 चतुर्युगी. मनु महाराजांची तेव्हा ब्रह्माजीचा 1 दिवस होतो. एक मनु महाराज त्यांची आयु, एक इंद्राची आयु, एक देवतांची आयु. असं देवता आपले जे 1 वर्ष होतो तेव्हा देवांचा 1 दिवस होतो, 1 रात्र आणि 1 दिवस. 6 महिने उत्तरायण, 6 महिने दक्षिणायन. 15 दिवसाची पौर्णिमा, 15 दिवसाची अमावस्या, ही पितृलोकांचा दिवस रात्र आहे. देवतांचा उत्तरायण दिवस, दक्षिणायन रात्र. म्हणजे आपण 1 वर्षामध्ये देवतांचा 1 दिवस होतो. तो देवतांच्या वर आपले पितृलोकांचं राज्य आहे, पितृलोक. तो पितृलोकांना आपण दिवसातून 1 वेळा आपल्या घरी जे कोणी अतिथी आले त्यांना जेवण देतो ना आपण. म्हणून वर्षातून 1 वेळा श्राद्ध केलं पाहिजे. ज्याच्या घरात श्राद्ध होत नाही त्या घरामध्ये कुलदीपक येत नाही. त्या घरामध्ये श्राद्धाच्या दिवसामध्ये पवित्रतेने ब्राह्मण भोजन, यज्ञ, पिंडदान, तर्पण इत्यादी होत नाही. त्या घरामध्ये हळूहळू कुल परंपरा नष्ट होऊन जाते.
अशा प्रकारे महाराज साक्षात ब्रह्माजीची आयु सांगितली. असे ब्रह्माजी साक्षात 44 लाख वर्ष. ब्रह्माजीचा एक सेकंद जो आहे आपल्या मनुष्याचा 44 लाख वर्ष. आपले मनुष्य ब्रह्माजीचा एक सेकंद कशी घडी असेल. असे ब्रह्माजी भगवान विष्णूजींच्या एका सेकंदामध्ये पूर्ण होतात. असे विष्णूजी भगवान शिवांच्या एका सेकंदामध्ये पूर्ण होतात. असं भगवान अनंत अवतार अनंत समय सारणी सांगितलेली आहे. आणि तदनंतर सर्वप्रथम ब्रह्माजीचे 10 प्रजापती पुत्र झाले. मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त, पुलह, ऋतू, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद. अंगातून मानसी सृष्टी निर्माण झाली भगवान ब्रह्माजीच्या. तदनंतर मनु, शत्रुपा हे भगवंत ब्रह्माजीने मनाचे उत्पन्न केले आणि मनुशत्रुपाने मग मानसी सृष्टी निर्माण केली. ध्यानपूर्वक ऐका, आपण मनु महाराजाची संतान आहोत. तिथून आपली उत्पत्ती आरंभ झाली. म्हणून म्हणतो मानव का, कारण आपले आद्य जे आहे ते मनु महाराज आणि आई आहे शत्रुपा. यांच्यापासून 2 मुलं झाली, प्रियव्रत आणि उत्तानपाद. आणि 3 मुली झाल्या, आकृती, प्रसूती आणि देवहूती. आता 5 जणांचं चरित्र आरंभ झालेलं आहे. सर्वप्रथम सांगतात की महाराज त्रयोदशोध्याय भगवान वराह प्रागट्य कथा आहे. श्री भगवान मैत्री ऋषी म्हणतात की ब्रह्माजी महाराजांना मनु आणि शत्रुपाने नमस्कार केला की देवा, आमची संतती तो निर्माण झाली. आता यांना राहण्यासाठी आमचं जे घर होतं पृथ्वी, या पृथ्वीला एक असुर पाण्यामध्ये घेऊन गेलेला आहे. आता मानवी सृष्टी निर्माण झाली, पण हा असुर कोण आहे, कोण घेऊन गेलेला आहे. तेव्हा ब्रह्माजीने जेव्हा जेव्हा कष्ट आले भगवंत नारायणाला स्मरण केलं. बालकृष्णाचं स्मरण करतात. भगवान बालकृष्ण बाल वराह रूपामध्ये नाकाच्या छिद्रामधून नागपुडीतून भगवान बाल वराह प्रकट झाले. बोलो बाल वराह नारायण भगवान की. आणि बघता बघता हाती एवढे विशाल झाले, बघता बघता पृथ्वीपेक्षा 10 गुणा मोठे झाले. आणि भगवंताचं जो दात आहे, सूळ आहे, त्या दाताने भगवंताने अशा प्रकारे चहूओर दर्शन करून त्या जलाशयाला बघितलं. पृथ्वीपेक्षा 10 गुणेनं जल आहे. आजचं सायन्स म्हणते 3 गुणा, आपल्या शास्त्रामध्ये 10 गुण लिहिलेलं आहे. यांचं सायन्स आजकाल म्हणते की काय म्हणतात, यांचं शास्त्र म्हणते की पृथ्वी चपटी होती. मग आपल्या शास्त्रात लिहिलंय चपटी नाही महाराज, गोल आहे. आता हे म्हणतात तो गोल आहे. आपले हनुमानजी पहिले जाऊन आलेले आहे ना, रामायण हनुमान चालीसामध्ये आहे ना, किती दूर सूर्य आहे. ते 4 सहस्त्र योजन पर भानु. सहस्त्र योजन, योजन म्हणजे 1 योजन 10 किलोमीटर, सहस्त्र माने 1000. तो सहस्त्र इंटू 10 और 4 युग, 4 युग माने 4,32,000. एक कलयुग, द्वापर, त्रेता, सतयुग, इनकी युगों का कैलकुलेशन करो और उसको 10 मल्टीप्लाई करो योजन, तो उतना ही किलोमीटर है जितना किलोमीटर सूर्य है. तो आपले शास्त्र पहिले सर्व सांगतात. आणि जाऊन सुद्धा आलेले आहे हनुमानजी, गिळंकृत करण्यासाठी गेले होते. अशा प्रकारे आता हे लोक मानतात. आता म्हणतात पृथ्वीपेक्षा 3 गुणा पाणी आहे, परंतु आपल्या शास्त्रात लिहिलंय 10 गुणा जल आहे पृथ्वीपेक्षा. आता 10 किलो पाणी असावं. 10 लिटर पाणीमध्ये 1 किलो माती ठेवा, ती विरघळून जाईल ना आराम से. सायन्स सांगते ना एवढं तर. परंतु तरी सुद्धा आजपर्यंत पृथ्वी पाण्यात नाही गेली. पृथ्वी पासून 7 लाख किलोमीटर खाली नर्क आहे, पाण्याच्या वर आणि पृथ्वीच्या खाली, असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. दक्षिण दिशेला 70 योजन पर्यंत पृथ्वी आहे, म्हणजे 700 किलोमीटर पृथ्वी, मट्टी भाग आणि माती दगड जे काही आहे. आणि 700 किलोमीटर नंतर 7 लाख किलोमीटर खाली नरक आहे असं लिहिलंय. काय भागवत आहे, सर्व भागवतामध्ये. पण जो भागवत सांगेल तो ना, जो भागवत वाचणारच नाही तो भागवत काय सांगणार. तो तर बस बुक्का लावून काय सांगतं तुम्हाला माहीत, आम्हाला पण माहिती नाही. कथा सांगतात महाराज की अशा प्रकारे श्री ब्रह्माजींनी बघितलं की भगवान वराह नारायणांनी बघितलं की कोणी असुर पृथ्वीला घेऊन गेलेला आहे. हा असुर कोण आहे, तर भगवान वराह नारायण प्रसंग उपसंहार करून श्री चैत्र महिन्याच्या कृष्ण नवमीला भगवान वराह अवतार झाला होता. चैत्र कृष्ण नवमी आणि चैत्र शुद्ध नवमीला भगवान रामचंद्रजी आले होते.
आणि चैत्र शुद्ध चतुर्दशीला जो भगवान शिव आणि पार्वतीला झुल्यावर झुला देतात, डोलायमान म्हणतात. कृष्ण शुक्ल ते काय म्हणतात, शुद्ध नाही, चैत्र महिन्याची चतुर्दशी शुक्ल पक्षाची. शुक्ल पक्ष म्हणजे आपण काय म्हणतो, शुद्ध शुद्ध म्हणतो. हा, तो चैत्राच्या शुद्धच्या चतुर्दशीला जो भगवान झुल्यावर छोटा झुला बनाकर शिवजीची शिवपिंडी आणि भगवती दुर्गा देवी यांच्या चित्राचा जो झुला देतो, त्याचे समस्त मनोकामना पूर्ण होतात. सांगा, तो चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवमीला वरा भगवंताचं प्रागट्य झालं. जो कोणी भगवान वराह मंत्र श्रवण करतो, ओम नमो श्री वराहाय, ओम नमो श्री वराहाय, बरोबर, ओम नमो श्री वराहाय अशा मंत्राने गुरुपासून हा मंत्र घेऊन जो 4 लाख जप करतो, ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये लिहिलाय, त्याला घर संबंधित काही कष्ट राहणार नाही. बघा, आता आम्हाला घर सोडून 30 वर्ष झाले बाबा, घरदार नाहीये, परंतु 30 वर्षापर्यंत आजपर्यंत आम्ही कधी उपाशी नाही राहिलो. झोपायला जे काही व्यवस्था हवी आहे, पलंग गादी खाली जे काही आजपर्यंत भेटलं. घर नसून सुद्धा बाथरूम भोजनालय सर्व काही भेटलं. मग सांगा काय केलं असेल, देवाचं नामस्मरण आहे ना. तो साक्षात जो वराह नारायणाचा मंत्र गुरुपासून घेऊन 4 लाख जप करतो, त्याच्या घर संबंधी समस्त. काही लोक म्हणतात ना, घर नाही, भाड्याच्या रूममध्ये राहतो, तो त्यांना अशा प्रकारे साधना केली पाहिजे. ब्राह्मण देवाकडून मंत्र घेतला पाहिजे, अथवा ब्राह्मण देवाकडून हा मंत्र 4 लाख जप करून घेतला पाहिजे. तर त्याने घरात संबंधी महाराज जो काही दोष दूर होऊन जातो. आता हे पती पत्नी छत्तीसगडमध्ये राहत होते, घरदार सर्व सोडून वृंदावनात आले आणि वृंदावनामध्ये भजन करत आहेत. तर त्यांच्यासाठी घर घेऊन देण्याची कोणी भक्ताकडून कृपा होत आहे की घ्या, तुम्ही राहा आणि आम्ही येईल तेव्हा आमचं, बाकी तुमचं. ज्याप्रमाणे तो कंबल असते ना, कंबल म्हणजे मराठीमध्ये काय म्हणू, घोंगडं, गोदडी. गोदडी दिवसा आमची रात्री तुमची, समजलं. गोदडी दिवसा कोणा कामाची, रात्री कामाची असते. अशाच प्रकारे जी रात्री कामाची असते म्हणजे राहणार ते यांना भेटणार आहे ना, उभं राहणार आहे. आणि जे घेऊन येणारे महापारीसाठी ते कधी कधी येणार आहे ना, पण तरी सुद्धा दोघांना आनंद राहणार. जो भगवंताच्या धामामध्ये घर बांधतो, आपण जेव्हा तीर्थाला जातो ना, तो तीर्थामध्ये दगड ठेवतो, एकावर एक ठेवतो ना, की देवा मी तुझं मंदिर बांधतो. जो व्यक्ती मरण यावं यापूर्वी एक वेळा तरी मंदिर बांधतो, भगवान म्हणतो त्याला माझ्या अंतःकरणातला, माझा हृदयातला भाग त्याला प्राप्त होते. देवाचं हृदय त्याला प्राप्त होते. जो व्यक्ती जीवताक्षणी मंदिर निर्माण करतो, नाही केलं तो कोणी करता त्यामध्ये आपला भाग द्यावा. एक ईट माझ्यापासून, एक कूलर माझ्यापासून, एक फॅन माझ्यापासून, एक चटाई माझ्यापासून. तो जो मंदिरामध्ये अशा प्रकारे सेवा करतो, तो भगवंताच्या हृदयाचा भाग म्हणजे भगवंताचं प्रेम प्राप्त करतो. म्हणून आपण तीर्थात जातो, करतो ना सर, दगड ठेवतो एकावर एक, की देवा या इथे तुम्ही आहात, तुम्ही इथे स्थान स्वीकार करा. जय हो माझे भगवंत पधारलेले आहे, जय हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारे तीर्थात जाऊन आपण मंदिर निर्माण करतो, यापैकी हेच भावना असते. अशाच प्रकारे आज श्री ब्रह्माजी भगवान ओम नमो श्री वराहाय, ओम नमो श्री वराह मंत्र करून बघतात की भगवान वराह नारायण पाण्यात गेलेले आहे. आणि हे वराह भगवंताने जो 10 नाम स्कंद पुराण में मत्स्य कूर्म वराहस्य नृसिंहो वामन तथा रामो रामस्य कृष्णस्य बुद्धि बुद्ध कल्की तथा स्मृता एतम दशावतारस्यम सवै नारायणो भवेत्. जो हे 10 नाव घेतो, जो 10 नाव श्रवण करतो, तो नर नारायण स्वरूप होऊन जातो. हे भगवंताच्या 10 नावाची महिमा आहे. दशा अवतार भगवान विष्णू असं म्हणतो ना आपण. तो 10 अवतार कोण आहे? पहिला अवतार आहे मत्स्य अवतार, रोहित नावाचे मत्स्य. दुसरा अवतार आहे कूर्म अवतार. तृतीय अवतार आहे वराह अवतार. चतुर्थ अवतार नरसिंह. पंचम वामन. षष्टम राम. सप्तम साक्षात रामस्य, रामो रामस्य माने परशुराम, राम आणि परशुराम. कृष्णश्च माने भगवान कृष्ण. बुद्ध भगवान आणि कल्की भगवान. 10 अवतार. भगवान बुद्ध जो अनईश्वरवाद,
अनिश्वराद, ईश्वर नहीं है ऐसा ज्ञान प्रकट किया. तो बरं ईश्वर काय बोले, अप्त दीपो भव, अपनी आत्मा ही ईश्वर आहे असं ज्ञान ज्या भगवान बुद्धांनी दिलं. परंतु ते ज्ञान आपल्या कामाचं नाही आहे. सांगा, आपल्या अंतरामध्ये दिसतो का आपल्याला देव? नाही दिसत. आपल्या अंतरंगामध्ये देव दिसला तर सर्वांमध्ये दिसला पाहिजे. तर परंतु गुरुच्या कृपेने तो सर्वत्र दिसतो, गुरुमध्ये दिसतो, हळूहळू मग तो अंतरात्मात सुद्धा दिसतो. अशा प्रकारे जे ज्ञान आहे त्याला शास्त्रसंमत ज्ञान म्हटलेलं आहे. असं दशावताराची कथा आहे. आणि पूर्व कथा सांगतात, श्री वरानारायण प्रसंग उपसंहार करून पूर्व कश्यप ऋषींची अर्धांगिनी दिती होती. आणि एक वेळा अदितीला 12 पुत्र आहे, आदित्य आहे, 12 आदित्य, अदितीचे पुत्र आदित्य. आणि दितीने एक वेळा इच्छा केली, सध्याचा समय आहे, हे पतिदेव मला गर्भाधान करा आणि मला पण बाळ प्रसव झालं पाहिजे, मला पुत्र द्या. कश्यप ऋषी म्हणाले अर्धांगिनीला, पत्नीला, ए बच्चा आवाज नाही करो, ध्यान से सुनो. काय म्हणाले की देवी सध्याच्या समयी भगवान शिवजी पृथ्वी पर आता है. भगवान ऋषभ म्हणजे ऋषभ देवाबरोबर, ऋषभ म्हणजे मराठीमध्ये बैल, भगवान नंदीवर बसून भगवान ऋषभ, भगवान महादेव आणि देवी पार्वती पृथ्वीवर येतात. केव्हा? संध्याच्या समय. म्हणून संध्याच्या समय पूजा दिया पूजन करना चाहिए, संसारिक काम नहीं करने चाहिए. संध्याच्या समय प्राणायाम करना चाहिए, देवाला नमस्कार करना चाहिए, तिलक लगाना चाहिए, चोटी बांधना चाहिए. संध्याच्या समय जो संध्याकाळच्या, परंतु या समयला गर्भाधान संसारिक कार्य अनुचित आहे. परंतु दिती म्हणाली नाही, मला याच समय गर्भाधान करा, मला पुत्र हवाय. आणि महाराज पुन्हा सांगितल्याने जेव्हा अनावर राग झाला तेव्हा कश्यप ऋषींनी जी हरीची इच्छा असं म्हणून संध्या सोडून दिली, पूजा अर्चना सोडून दिली, गर्भाधान झालेले आहे. त्याच समय दितीने विचार केला. बघा, बुद्धिमान व्यक्ती पहिले विचार करतो नंतर कार्य करतो, आणि तामसी व्यक्ती पहिले कार्य करतो नंतर विचार करतो, आणि दारू पिण्याला पहिले पण करत नाही नंतर पण करत नाही, म्हणून पुन्हा पितो. समजलं ना? जो मदिरा पान करतो, जो संसारी विषय भोगतो, तो पहिले पण नाही नंतर पण नाही, ज्याच्या जीवनात प्रायश्चित्त नाही आहे ना, त्याला पुन्हा कधी पाय फुटतो, कधी ॲक्सिडेंट होते, महाराज अनेक कष्ट येत राहतात. का? कारण त्याच्या जीवनात प्रायश्चित्त नाही आहे. आणि सर्वोत्कृष्ट प्रायश्चित्त काय आहे? सोमवारच्या दिवशी, प्रदोषच्या दिवशी, मासिक शिवरात्रीच्या दिवशी 5 बेलीपत्र घ्यावे, त्यावर गंधकाने राम लिहावा आणि एक साक्षात पत्र भगवंताला अर्पण करावं. असं प्रायश्चित्त झाल्याने याच जीवनामध्ये समस्त पुण्य प्राप्त होते. शिवस्य हृदय विष्णू, विष्णूचे हृदय शिव. आणि सांगतात की महाराज श्री दितीने प्रायश्चित्त केलं की देवा माझ्या या गर्भाचा नाश न व्हावा, कारण भगवान शिव त्रिशूलाने धर्म मर्यादा हनन केलेली आहे. तेव्हा ऋषी प्रसन्न झाले. ऋषी म्हणाले, दिती तू हा मंत्र बोल आणि भगवान शिवाला प्रसन्न कर. तो तुझी जी संतती आहे, तुझे जे बाळ आहे, तुझे जे पोटामध्ये गर्भ आहे, तो प्रसव होईल, त्याचा नाश होणार नाही. आणि मंत्र भागवताचा मंत्र आहे. दितिरुवाच मामे गर्भविमं ब्राह्मण भूतानां वृषभोवदीत रुद्रं प्रति भूतानां यस्यां करमहं सम. रुद्र भगवान माझ्या गर्भाचं रक्षण करावे. आणि मंत्र नमो रुद्राय महते देवाय रुद्राय मेरुषे शिवाय नस्तदंडाय धृतदंडाय मन्यवे सना प्रसिद्धतो भामो भगवान अनुग्रह व्यादस्यानुकंप्यानां स्त्रीनादेव सतीपती. जो सतीपती शिवचं स्मरण करतात त्या मातेला गर्भाचं रक्षण होतंय. अशा प्रकारे मंत्र उच्चारण केला. कश्यप ऋषी प्रसन्न झाले की दिती बघ, हे तुझे जे 2 बाळं आहे ना, ते जगाला रडवणारे होणार, 1000 वर्ष तुझ्या पोटात राहणार आणि नंतर प्रगट होऊन भयंकर आक्राळ विक्राळ असुर होणार. परंतु या दोघांमध्ये एकच जो मुलगा आहे हिरण्यकश्यपू, याला 4 मुलं होईल. त्यामधला एक मुलगा भगवंताचा भक्त होईल. का? कारण तुने शिव भगवंताची शरण ग्रहण केलेली आहे. तो शिव भगवंता की भक्ति करता है, उसको विष्णु भगवान का भक्त घर में पुत्र रूप में प्राप्त होता है. कैसी कृपा हो गई दिती ने.